दोन फलंदाज यांना मी विनंती करतोय लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. उशीर होतोय आपल्याला, त्यामुळेच थोडंसं तुम्ही कोऑपरेट करा, ही तुम्हाला नम्र विनंती असेल. आणि लक्षात असू द्या टायमाचं बंधन आहे. संध्याकाळचं सत्र जर पाहिलं तर संध्याकाळी लवकरात लवकर अंधार या मैदानावर होते आणि त्याचमुळे जेवढ्या लवकर आपल्याला मॅच या ठिकाणी करता येईल तेवढ्या लवकर आपण ओके. पंचांना एक विनंती आहे की पॉवर प्लेचं जे नियम आहे ते त्यांनी या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे. तर तुम्ही चारही षटक जे आहेत ते विदाऊट पॉवर प्ले आपण या ठिकाणी खेळायचं आहे. आणि सर्कलच्या बाहेर जे आहेत ते 6 खेळाडू अलाउड केलेले आहेत. थोडीशी नियमामध्ये चेंजेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, कारण की जर एक टीमचा स्कॉट जर बघितला तर कमीत कमी 16 ते 17 जणांचा स्कॉट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचमुळे प्रत्येकाला या ठिकाणी खेळायला संधी मिळावी त्यासाठी हे थोडंसं चेंजेस आपण पाहतोय. आणि पंचांनी देखील या ठिकाणी टायमावर थोडंसं लक्ष असू द्या, बंधन असू द्या. यस, ॲक्युरेट टाईम आपण सेट केलेला आहे. कमीत कमी वेळ तुम्ही या मॅचसाठी आपण नक्कीच वापरायचा आहे, या सामन्यासाठी वापरायचा आहे असे मी विनंती करेन. चला आपण स्टार्ट करतोय. 2 सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. 2 सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घेत असताना मंगेश आणि प्रशांत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मंगेश जर पाहिलं तर आपला लकी नंबर 13 या क्रमांकाचा जर्सी नंबर पाहायला मिळतं. तर प्रशांतने 09 हा त्यांनी चॉईस केलेला नंबर. प्रत्येकाला संधी मिळते की जेव्हा आपण टीम सिलेक्शन करतो, टीम सिलेक्शनमध्ये आपला लकी नंबर असावा. त्यासाठी काही जण आपलं लकी नंबर देत असतात, काही बर्थडे देत असतात. असे अनेक प्रकारच्या ज्या लकी नंबर्स असतात त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि बघा, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तुम्हाला ही मॅच संपन्न करायचं आहेत. ज्या पद्धतीने आपण मॅडमना शब्द दिलेला आहे की खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही ही मॅच संपन्न करू, त्याच पद्धतीने आपण पाहतोय 2 सलामीचे फलंदाज मैदानाचा ताबा घेतात. सामना सुरू होण्यापूर्वी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्ये सुसर्वदा नक्कीच गंधरांना वंदन करून, तसेच महाराष्ट्राचे आराध्य देव शिवछत्रपतींना वंदन करून मी संतोष पाटील आज या QPL सीझन 4ची सुरुवात करत आहेत. माझ्या समवेत आपण पाहतोय ओमसाई स्पोर्टची पूर्ण टीम आज सज्ज तनय करत एका बाजूला आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. आणि पूर्ण टीम आज ही कार्य करते. आज जर पाहिलं तर लाईव्ह चॅनल कमीत कमी 3 ते 4 ठिकाणी आज अपडेटिंग त्यांची ओमसाई स्पोर्ट्सवर आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा यूट्यूब खोलली तेव्हाच आपल्याला समजलं की 3 ते 4 ठिकाणी ओमसाई स्पोर्ट्स पूर्णपणे जर पाहिलं तर पालघरमधील जे यूट्यूबर आहेत, जे चॅनलवाले आहेत, ते आज सध्या बिझी आहेत. कारण की सीझन आहे आपल्या टुर्नामेंटची. भरपूर टुर्नामेंट आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये चालू आहेत. गणेश पाटील आल्यात. सलामीचे गोलंदाज सज्ज झाल्यात. अगदी जर पाहिलं तर छोटंसं रनअप आहे आणि पंचांच्या अगदी डावेकडून म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट करण्यासाठी या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. पंचांकडून थोडीशी या ठिकाणी नियमावली तपासून घेत आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला नियमावलीचं बंधन असेल, कशा पद्धतीला तुम्हाला ठेवायचं आहे. कारण की यामध्ये आपल्याला गरजेचे जे आहे एक्स्ट्रा खेळाडू आहेत, ते एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला कुठे ठेवता येतील ह्याचं देखील तुम्हाला व्यवस्थितपणे विचारसरणी करूनच आपली टीम तुम्ही मैदानामध्ये उतरवायची आहे. आणि युवा योद्धा टीम विनंती असेल तुम्हाला, जी बाउंड्री लाईन आहे त्याच्या बाहेर तुम्ही थांबायचं आहे. ही नम्र विनंती आहे तुम्हाला, जेणेकरून आजचे जे आपण या आधीचे आपण टुर्नामेंट केल्या त्या यूट्यूब लाईव्ह नव्हत्या, परंतु एक ही टुर्नामेंट जी आहे ती लाईव्ह अपडेटिंग आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं तुम्हाला नियमामध्ये बंधन असेल ते तुम्ही पाळायचं आहे. पहिला चेंडू पडतोय या ठिकाणी. आगमन तर केलाय, जबरदस्त फटका उचलला आणि ओहो, गणेश पाटील आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळला होता. प्रशांतसाठीचा हा चेंडू होता. चेंडू खेळून जर पाहिलं तर पॉईंट क्षेत्रामध्ये हा चेंडू थोडा वर होता. तिथे जर पाहिलं तर थोडीशी चुकी केली मी म्हणेन क्षेत्ररक्षकांनी. श्रीकांत होता त्या ठिकाणी आणि श्रीकांतने थोडीशी चुकी केली मी म्हणेन. कारण की पहिली सफलता
गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाजाला ही पहिली सफलता मिळणे म्हणजे यश मिळण्यासारखं आहे आणि ते यश मिळता मिळता श्रीकांतच्या हातून तो कुठेतरी चुकीने नक्कीच मिळाला नाही असं मी म्हणेन. दुसरा चेंडू असेल पुन्हा एकदा मंगेशसाठी हा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू थोडासा बाहेर जाणारा होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे मंगेश हा चेंडू छेडछाड करण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आणि त्याचमुळे हा चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स आणखीन एकदा कंप्लीट केलंय. म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 3 धावा आतापर्यंत कंप्लीट झालेल्या पाहायला मिळत आहेत. एक एक्स्ट्राच्या रूपाने रन्स आली आणि त्यानंतर सिंगल अशा 2 धावा आल्यात. शॉट ऑफ लेंथ होता, पिक करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होत आहे, परंतु आपण पाहतोय त्यांना देखील बॅकअप दिलाय. बॅकअप करणं खूप गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आज बॅकअप केलाय, बॅकअपमुळे आज जर तुमच्या पाहिल्या तर 4 धावा नक्कीच कुठेतरी वाचलेल्या आपल्याला मिळत, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या दुहेरी धावाने धावसंख्या होते 5 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत वापरताना आपण पाहतोय गणेश पाटील. यावेळेस थोडासा बाहेर जाणारा चेंडू, जरूर पायावर टाकण्याचा प्रयत्न होता, अंगावर टाकण्याचा प्रयत्न, परंतु जो टप्पा होता तो कुठेतरी बाहेरच्या दिशेने. अमांतर धाव नक्कीच मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय फुलटो चेंडू आहे, पे केलाय जबरदस्त. या टुर्नामेंटचा क्वालिटी कंट्रोल मारलेला हा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त षटकार, 6 धावा. आपण पाहतोय प्रशांत, ज्याने जो आता जबरदस्त फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून. कुठेतरी असं होतं की पहिल्या चेंडूवर प्रशांत बाद झाला असता तर हा षटकार बसला नसता, परंतु जर आणि तर क्रिकेटमध्ये आपण पाहतोय कधीही ग्राह्य धरला जात नाहीये. इथून पाहतोय पुन्हा एकदा सरळ मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो चांगला होता, परंतु आपण पाहतोय जो टायमिंग होता तो करू शकले नाही. इथून पाहतोय डॉट चेंडू येतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय एकंदरीत 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अगदी शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधील अजूनही बाकी आहे. आनंद आक्रमण तर केलं आनंदवर, परंतु यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा हा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने करतोय. ओव्हरची होईल समाप्ती. या सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावा. 13 धावा पहिल्या षटकानंतर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की 2 अतिरिक्त धावा आल्या वाईटच्या स्वरूपाने आणि एक मोठा फटका म्हणजे षटकार लगावला गेला प्रशांतच्या बॅटमधून. आणि खरोखरच या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने मॅच ऑन झाली. प्रत्येक खेळाडू आज उत्साहाने या ठिकाणी जो दिलेला टायमिंग होता, मी पाहिलं की 8:30च्या टायमानुसार प्रत्येकजण ज्या पद्धतीने आपल्या कामावरच्या ड्युटीला हजर असतो त्याच पद्धतीने आज जरी गेट टुगेदर असला तरी इथे आपण पाहतोय या वेळेतच सर्वजण उपस्थित झालेले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत ऑन स्ट्राईकवर असेल आणि आता मात्र श्रीकांत आलाय गोलंदाजीसाठी. शॉट ऑफ लेंथ पुन्हा एकदा वापरलंय, चेंडू खेळून काढलाय ऑन साईड रिजनमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या दिशेने अगदी चेंडूला पकडेल फेकेल थ्रो करेल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा सहजरित्याने पूर्ण करतायत. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले, कारण की जर अशाच
रन रेट जर चांगला ठेवला तुम्ही तर एक चांगली धावसंख्या तुम्ही उभारू शकतात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ, परंतु आपण पाहतो यावेळेस चेंडूला खेळू शकले नाही प्रशांत. वाईटचा इशारा आलाय पंचांचा, म्हणजेच 1+1 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 17 धावा. पुन्हा एकदा ही लेंथ लाईन ही बदलावी लागेल तुम्हाला. या ठिकाणी जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ आहे, परंतु जो पिचिंग एरिया आहे ती वाईड लाईनच्या खूप बाहेर, त्याचमुळे जर पाहिलं तर पंचाने देखील पनिशमेंट केलंय त्याला. ओहो, फटका तर चांगला आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस झेल घेण्याची संधी होती पुन्हा एकदा, परंतु ही संधी देखील हुकलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण की उंचावर गेला होता. जज करणं तितकंच सोपं नसतं, परंतु इथून आपण पाहिलं जज झाला नाही आणि त्यानंतर पुन्हा एकदा जीवनदान मिळालंय, तो म्हणजेच मिस्टर मंगेश यांना. 2 धावा कंप्लीट केल्यात. दुहेरी धावांनी धावसंख्या स्कोर कार्डवर 20 ऑन द बोर्ड. 20 धावा लागल्या गेल्या आहेत. कुठलंही अजूनही विकेटचं पतन आलेलं नाही. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस नाही करणार चुकी आणि दर्शवलंय मंगेशला माघारी परतावं लागेल. चांगली बॅटिंग मंगेशने देखील केले. या ठिकाणी जर पाहिलं तर ओपनिंगला गेल्यानंतर बॅटिंग करायची होती, एकमेकांना साथ द्यायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला धावसंख्या उभारण्यात यश प्राप्त केला, परंतु यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्यावेळेस जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल चांगल्या पद्धतीने मोहित होते आणि खूप चांगल्या पद्धतीने झेल घेतला. गडी बाद. साठी एक पारितोषिक आहे. जर 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे ATM ओपन केलेलं तुमच्यासाठी. शहाजी कोरे आपण पाहतोय जे क्रिकेटसाठी दर्दी आहेत जबरदस्त, कारण की नेहमीच आपण पाहतोय जेव्हा मराठा प्रीमियर लीग होती त्यामध्ये देखील आपण शहाजींना पाहिलं, मनोजला पाहिलं. खूप चांगल्या पद्धतीने हे खेळाडू जे आहेत आणि आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनोजची मेहनत खूप आहे. ज्या पद्धतीने मनोज जगताप आपण पाहतोय जेव्हा जेव्हा या टुर्नामेंटसाठी ऑर्गनाईज करतात, सर्वात पहिला कॉल मला आला की ह्या मैदानावर आपल्याला चांगली टुर्नामेंट करायची आहे. नक्कीच आपण पाहतोय दरवर्षी ज्या पद्धतीने करतात त्यापेक्षाही उत्कृष्ट दर्जाची आज त्यांची मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय प्रहार, परंतु मिड विकेटच्या दिशेने तिथे थांबवणं मुश्किल होतं. प्रयत्न तर केल्यात, परंतु बघूया प्रयत्नांना काय यश आलंय. इथून आपण पाहतोय पंच देखील इशारा देत आहेत की काय नक्की घडलंय त्या ठिकाणी. नाही, बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे पंचांना जर पंच आपल्या बाउंड्री लाईनवर जाऊन बघत नाही, परंतु खेळाडू स्वतःनी तिथे दर्शवलेलं आहे की यस चौकार आहे. जेणेकरून आपण पाहतोय इथे देखील आपलं यूट्यूबचं माध्यम आहे, त्यामुळे क्लिअरली इथे कॅचअप तुम्ही होता. त्यामुळे आपण पाहतोय या 4 धावा आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावर. चांगला फटका होता, प्रहार चांगला होता. खेळण्यासाठी जर विचार केला तर मिड विकेट निवडला होता आणि तिथून जर पाहिलं तर यश मिळालं, चौकार मिळाला. 1 चौकार 1 षटकार आत्तापर्यंत आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने या इनिंगमध्ये आलेले पाहायला मिळाल्यात. पुढचा चेंडू असेल, हिट केलाय जबरदस्त पॉवर आणि चेंडू फेकून दिलाय सीमारेषे पार. येतोय षटकार, 6 धावा.
अंत यावेळेस जर पाहिलं तर जबरदस्त हिटिंग करतोय. पूर्णपणे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवर ज्याचं विकेट मिळणार होता कुठेतरी चुकी केली श्रीकांतने आणि आता मात्र कमरेवर हात ठेवल्यात. गरज आहे कारण की आपली फिल्डिंग देखील तितकीच चांगली असणं गरजेचं आहे. यावेळेस पाहतोय श्रीकांतला शेवटच्या चेंडूवर षटकार मारलाय आणि धावसंख्या ही स्कोर कार्डवर जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे 32 धावा. 32 रन्स ऑन दी बोर्ड. चांगल्या पद्धतीने धावसंख्या उभारले. 2 षटकामध्ये 32 धावा म्हणजे जर पाहिलं तर 16 रनांच्या रनरेटने खेळला जातोय प्रत्येक षटकामागे. अजूनही जर पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस गोलंदाज कोण निवडला जाईल कारण की गणेशची चांगली गोलंदाजी नक्कीच झाली होती परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही आणि यावेळेस जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज होतोय. कुशल घरत याच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. बघूया कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल. आयटम राऊंड विकेट. पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा पायावर टाकण्याचा प्रयत्न होता. यावेळेस थोडंसं फंबल पाहायला मिळालं आणि फंबलचं रूपांतर काय तर एकेरी धावाचं रूपांतर हे दुहेरीमध्ये अशोक होता त्या ठिकाणी. आपण पाहतोय थोडंसं फंबल पाहायला मिळालं. प्रॉपरली चेंडू जर पाहिलं तर पकडता आला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथे एकेचं दुहेरीमध्ये रूपांतर करताना रन्स वाढत आहेत. चांगली धावसंख्या उभारले. 34 धावा आतापर्यंत झाल्यात. कुशल पुन्हा एकदा हा चेंडू खोलात टाकलाय परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने तिथे चेंडूला अडवलंय. सिंगलच रन्स या ठिकाणी घेतलं जाईल कारण की जाणीव आहे ते म्हणजे उमेश यांना की प्रशांतची बॅट चांगली लागले. प्रशांतने आतापर्यंत जर पाहिले तर 2 उत्तुंग षटकार मारले आहेत आणि त्याला स्ट्राईकवर ठेवणं म्हणजे आपला रन्स स्कोर वाढवण्यासारखा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने परंतु हा खराब चेंडू होता. नक्कीच पाहिला तर शरीरापासून थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला आणि वाईड लाईनच्या थोडासा बाहेर त्यामुळे हा वाईड लाईनचा इशारा पंचांकडून आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोर कार्डवर 36 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका मारलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडूला अडवतोय फेकतोय तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स जरुरी आहे. पहा क्रिकेटमध्ये सिंगल डबल म्हणजे जे रन रेट आहे तो वाढवण्याचं काम नक्कीच करतोय. जास्तीत जास्त डॉट चेंडू हाताळल्यानंतर रन रेट आहे तो कुठेतरी थांबला जातोय. यावेळेस हेच इनसाइड एज लागले आणि गडी बाद होईल. उमेशला माघारी परतावा लागेल. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी चांगला चेंडू कारण की जर पाहिलं तर ओव्हरपेच चेंडू होता. हलकीशी कट लागली आणि विकेट किपर याचं मी कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने गणेश होते त्या ठिकाणी. एक सिनियर खेळाडू आहेत आणि अनुभवाचे बोल त्यांना नक्कीच आज जर पाहिलं तर इथे आपण पाहतोय चांगली कट या ठिकाणी नक्कीच त्यांनी आपल्या हाती झेललेली आहे. गडी बाद झालाय. कुशलला हो यावेळेस जर पाहिलं तर पिक करायचा होता. मिड ऑनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू तितकासा स्लोवर गतीने थोडंसं कुशल या ठिकाणी चेंडूला हाताळतोय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जो टायमिंग आहे तो बसवू शकला नाही आहे. व्हेरिएशन चांगला आहे कुशल याचा. कुशल करत पुन्हा एकदा स्लोवर केलेला हा चेंडू आहे. तिथे मात्र प्रोटेक्शन नाही आहे. काऊ कॉर्नर रिजन पूर्णपणे खाली आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि या 4 धावेने धावसंख्या जर पाहिली तर 41 धावा स्कोर कार्डवर झाल्या आहेत. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या षटकामध्ये जर पाहिलं तर एक खराब चेंडू वाईटचा इशारा नक्कीच होता. एक विकेट देखील मिळवला आणि तदनंतर पाहिलं तर एक मोठा फटका म्हणजे चौकार देखील आलाय. 41 धावा झाल्यात. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत आणि पुन्हा या मैदानाच्या आतमध्ये.
विनंती आहे, खास लोक आग्रहास्तव त्यांना विनंती आहे की त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. लक्ष्मण शिरसाट, लखन, लोकशाहीर अशी पदवी आताच त्यांना दिलेली आहे आणि सर्व खास लोक आग्रहास्तव त्यांना कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलवण्यात येत आहे. धन्यवाद लखन. सिद्धार्थ जगदाळे आल्यात शेवटचे षटक घेऊन. यावेळेस आपण पाहतोय थोडासा चेंडू जर पाहिला तर अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय स्लोवर पद्धतीने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न शिरसाळ. येस, लखन सर देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आम्ही वेलकम करतोय मला सोबत साथ देण्यासाठी. नक्कीच यावेळेस पाहतोय प्रशांत ऑन फायर होताना सडक पे कडक हा फटका पाहायला मिळेल. जबरदस्त फटका आणि जी त्याने एनर्जी मिळवली. आज जर पाहिलं तर थोडंसं गणेशकडे जाऊया. गणेश गोलंदाज, गणेश पाटील गोलंदाज, ज्याने पहिल्या चेंडूवर प्रशांतचा विकेट घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याचं आता मात्र हे परतावा मिळतंय. जर विकेट आला असता तर इतक्या रन्स आल्या नसत्या, परंतु यावेळेस आपण पाहतोय रनाचा पाऊस पडतोय. ओहो, हा चांगला चेंडू आहे. थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, थोडासा वेग वाढवला चेंडूचा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर प्रशांतला हा चेंडू खेळताना थोडीशी कठीणाई नक्कीच पाहायला मिळाली. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लावली गेलेली आहे. पुढचा चेंडू सिद्धार्थ याचा. प्रशांत पावर नाहीये, प्रशांत पावर आहे. थोडीशी मिसफिल्डिंग. कुशल सर कौशल्याचा वापर करून चौकार, चौकार. आणि क्रिकेट सोबत इथे फुटबॉल सुद्धा पाहायला मिळतोय. जो बॉल अडवणारा होता तो पायाने बाउंड्रीच्या बाहेर भेटले. गोल मात्र झालेला नाही, पण 4 धावा मिळालेल्या आहेत प्रशांतला. समीकरण खूपच चांगलं होतं प्रशांतसाठी. 4 धावा देऊन गेले. 50+ 53 धावा झाल्यात आतापर्यंत. आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लोवर गतीचा हा चेंडू आहे. पिक करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय जो टायमिंग आहे, टायमिंग जर तुम्हाला तोडायचं असेल तर तुम्हाला व्हेरिएशन करणं गरजेचं आहे. हेच व्हेरिएशन या ठिकाणी केलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव पद्धतीचा पाहायला मिळाला. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत. उर्वरित शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत. त्यानंतर आपण पाहूयात किती रनांचा टार्गेट दिला जाईल. चांगल्या पद्धतीने ही मॅच, ही टुर्नामेंट आपण पाहतोय. ओहो, कार्पेटला रोल करत चेंडू तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण श्रीकांतकडून पाहायला मिळालं. चेंडूला पकडलंय, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट करतील. या दुहेरी धावाने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड 55 धावांवर जाऊन पोचतोय. 1 शॉट आहे. यस सर, 1 शॉट आहे, त्यामुळे 1 रन तुमचा कपात करण्यात येईल. आपण पाहतोय होतं कधी कधी अतिशय घाई असते आणि घाईमुळे आपण अशा गोष्टी ज्या घडत असतात. 14 चेंडू 35 धावांवर खेळतोय प्रशांत. यावेळेस पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता, सोडला नाही आणि जबरदस्त फटका मारून षटकारांनी आपली ही इनिंग आहे ती पूर्ण केले. आणि या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोचते 60 धावा झाल्या आहेत आणि 61 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. चांगली धावसंख्या उभारली प्रशांतची. मी कौतुक करीन, ज्याला कुठेतरी पहिल्या चेंडूवर माघारी परतायचं होतं त्याला संधी मिळाली आणि संधीचं सोनं कसं करावं हे प्रशांतकडून शिकावं. संधीचं सोनं केलं त्यांनी आणि त्याची इनिंग जर पाहिली तर प्रशांतची बॅटिंगने आपण पाहिलं 15 चेंडूमध्ये 41 धावांची बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी प्रशांतने केले. ज्यामध्ये षटकारांची संख्या मोजली तर प्रशांतच्या बॅटमधून 4 षटकार, एक पॉवरफुल षटकार पाहायला मिळाले. हॅलो. आणि प्रशांत पवार नाही तर प्रशांत पॉवर म्हणून तो मैदानात दिसलेला आहे आपल्याला. आणि मी आता लखनला विनंती करतो की 2 शब्द त्यांनी सांगायचे आहेत. ह्या खेळाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वश्रेष्ठ अश्वावरती आरूढ होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटचं आयोजन या मैदानावरती केलंय. या उमरोळीच्या खास ऐतिहासिक मैदानामध्ये केलंय. कट साईन करणार नाही कारण की यावेळेस लिम्स आलंय. लिम्स मध्ये कट साईन अलाउड नाही.
खरं तर परिपक्वतेतून परिपूर्णतेकडे वाटचाल आपली आहे आणि त्याच परिपक्वतेतून परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी आपल्याला सोनाली मॅडम करत असतात. त्यांचं मार्गदर्शन, त्यांच्या वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या माध्यमातून आपल्याला सदैव दिसत असतं आणि त्याचीच पावती प्रत्येक ऑडिटमध्ये आपल्याला भेटत असते. त्याबद्दल वेळात वेळ काढून मॅडम या ठिकाणी प्रत्येक वर्षी येतात, या वर्षीही आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे मी मनशा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी गरम गरम नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. फिल्टर सजवून घ्या, फिल्टर सजवून घ्या, मैदानामध्ये पंच वेट करतायत. गरम नाश्त्याचा म्हणजेच सुमधूर अशा इडली, इडली नाही काय, खमण आहे, ढोकळा आहे. अमित सरांनी दिलेला आहे खमण ढोकळा. मैदान वाट बघतय, मैदान वाट बघतय त्या योद्ध्यांची, मैदान वाट बघतय त्या वॉरियर्सची. मैदानामध्ये आलेत वॉरियर्स. प्रशांत चिंचोले, प्रशांत चिंचोले थोडेसे त्यांच्या संघाकडे एका उमेदीने बघतायत. आणि इथे गुजरातवरून खास आपल्याला खमण ढोकळा घेऊन आले ते अमित कुमार लाडे. आपल्यासाठी नाश्ता त्यांनी अरेंज केला. सर्व अमितसाठी पुन्हा एकदा धन्यवाद आणि टाळ्या. नाश्ता नाहीये हा, सर्वांसाठी प्रेम आहे त्यांचं. ते प्रत्येक वेळी प्रत्येक वर्षी या ठिकाणी देतात. सेकंड मॅच आपण लगेचच या ठिकाणी टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यानंतर होणारा सामना जर पाहिला तर आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच ड्रीम 21 वर्सेस रायझिंग फोनिंग्स. दोन्ही संघ, रायझिंग संघ आणि ड्रीम 21 दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच आपण टॉसबॉक्स आहे, या टॉसबॉक्समध्ये टॉस करणार आहोत. तोपर्यंत मी विनंती करेन टीम रायझिंग शिवतेज टायटन संघाला की आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चेतन सरांकडून मानाची पावती, केसरी टोपी सुनील सरांना. ही टोपी नाहीये, विजयाची निशाणी आहे त्यांच्या संघासाठी. या ठिकाणी सुनील सर यांच्या शिवतेज टायटन्सने मोर्चा आता पुढील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी दोन्ही पंचांना, दोन्ही संघनायकांना विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होत आहे. या आपण जाऊयात नेक्स्ट टॉस कडे. दोन्ही संघांना रायझिंग संघ एका बाजूला असेल आणि बॅट्समन तलवार रूपी बॅट घेऊन तुम्ही मैदानामध्ये उतरा.
मी एवढे सर, सरांना विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यावं. महेंद्र सर या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात आणि दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. जे टॉस बॉक्स आहे तिथे आपण यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये या. मैदानामध्ये उतरलेत सिद्धार्थ आणि स्वतः कुशल कौशल्याचं समीकरण घेऊन या ठिकाणी मैदानात उतरलेत. बघूयात त्यांच्या संघासाठी किती चांगली कामगिरी करण्याचं काम या ठिकाणी करतायत ते. येस या सर, तुमच्या त्याच्या वतीने तुम्ही या. हां, टॉस या ठिकाणी होतोय दोन संघादरम्यान, ड्रीम 21 आणि रायझिंग संघ. येस सर, टॉस हेड्स इज अ कॉल अँड हेड्स इट इट. आपण पाहतोय हेड्स वाढलाय. ड्रीम 21 संघ टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल? आम्ही बॅटिंग करणार कारण विकेट चांगली वाटते. 60 स्कोर झालेला आहे फर्स्ट बॅटिंग करून, सो विल फॉलो द सेम. आणि कसं वाटतंय आज तुम्हाला एकत्रित आल्यात, आज तुमच्या सरांचा पूर्ण मॅनेजमेंटचा एक चांगला सपोर्ट आहे, त्याबद्दल काय म्हणतील? हे खूप चांगला इव्हेंट आहे. क्वालिटी प्रीमियर लीग हा स्टार्ट केला त्या वर्षी मी नव्हतो, पण लास्ट 3 इयर्सपासून खेळतो आहे आणि खूप चांगलं वाटतं. एकत्र येतात मुलं आणि खेळतात. सगळे काही जे कोऑर्डिनेशन आहे हे प्रॉपर करतात, इव्हेंट सक्सेसफुल करतात. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. थँक्यू. आणि बॅटिंग घेतली तुम्ही, असा एक कोणता फलंदाज आहे ज्याच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवल्यात की हा माझ्यासाठी माझ्या टीमसाठी चांगला खेळेल? नमित आहे, अजून आकाश बागणे आहे, विकास बिले आहेत आणि स्वतः मी आहे. तर बघूया कसं परफॉर्म करतोय. थँक्यू सर. टॉस जिंकला असता सर काय डिसिजन असतं तुमचा? कॅप्टन नाही आहेत, तुम्ही बोला सर. आमच्या कॅप्टनच्या वतीने मी बोलतोय की आम्ही जर टॉस जिंकला असता तर कदाचित आम्ही बॅटिंग घेतली असती. जास्तीत धावा स्कोअरबोर्डवर ठेवून आणि नंतर नक्कीच सर, मॅच महत्त्वाची आहे. तरी पण सांगेन तुमच्या टीमला तुम्ही काय मेसेज द्याल, एक टीम स्पिरिट म्हणून काय सांगाल? समोरचा हे संघ जो आहे तो बलाढ्य संघ आहे. दीपेश सारखे नावाजलेले फलंदाज तिथे आहेत आणि आज पालघर तालुक्यातली मी म्हणेल नाही ठाणे जिल्ह्यातली अनेक मैदानं जी आहेत त्यांनी गाजवलेली आहेत. टेनिस क्रिकेट असो, सीझन क्रिकेट असो, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये मी त्याला खेळताना बघितलेलं आहे. प्रत्येक वेळा जेव्हा तो ग्राउंडवर उतरतो प्रत्येक वेळेला 50 किंवा 100 मारण्याच्या उद्देशाने ग्राउंडमध्ये उतरतो. आता मला एवढंच इथे रिलीफ आहे की मॅच 4 ओव्हरची आहे, तिथे 50-100 तो मारणार नाही अशी अपेक्षा आहे. आणि आमची टीम ही फार चांगली आहे. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज त्या टीममध्ये आहेत. तर मी एक चांगला सामना प्रेक्षकांना इथे बघायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक टीम युनिट आणि टीम वर्क जे आहे ते पाहायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सर. सर काय म्हणाल, एक शुभेच्छा द्या दोन्ही संघाला तुम्ही. मी बघायला जाईल तर हे दोन्ही संघ म्हणजे तोडीस तोड आहेत. त्यामुळे हा जो सामना होणार आहे तो अतिशय खूप चांगला होणार आहे. आणि आपण बघतो की इकडे सगळेजण आपलं गुण्यागोविंदाने खेळत आहेत आणि अशीच युनिटी राहून ते खेळावेत आणि हा सामना एवढीच विनंती. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर. पुन्हा एकदा विनंती करतोय आपण व्यासपीठावर जा आणि विराजमान आहात त्या ठिकाणी. आपण पाहतोय नाश्त्याची व्यवस्था आहे, खूप चांगल्या पद्धतीने मॅच इथे ऑन आहे आणि मॅच आखो देखाल पुन्हा एकदा मी घेऊन येतोय. या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली. षटक जर पाहिलं तर पहिलं मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना विचार केला तर पहिल्याच चेंडूवर संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, विकेट या ठिकाणी घेण्यात यश प्राप्त केलं. चांगला झेल त्या ठिकाणी जर पाहिला तर मिस्टर प्रशांत ह्या ठिकाणी होते आणि प्रशांतने चांगला झेल टिपला. प्रशांत पवार यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओहो, जज नाही आहे, मिस जज केलं त्या ठिकाणी आपण पाहतोय. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूवर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. सर बरे सर, एक विनंती आहे, पहिला चेंडू डॉट होता का? येस, पहिला चेंडू डॉट होता. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यावेळेस आपण पाहतोय शेवटचा चेंडू आहे. हो, चांगला फटका इनफिल्डच्या वरून खेळला आहे त्या ठिकाणी. प्रशांत पवार पुन्हा एकदा
इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडलं आणि फेकलं. सिंगल रन्स या ठिकाणी मिळतंय. ओव्हरची होईल समाप्ती. 1 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 5 धावा स्कोर कार्डवर लागल्या आहेत. आताचा जो टॉस झाला त्यामध्ये आपण पाहतोय. यस, 5 रन. सॉरी, 6 धावा झाल्यात. 6 धावा आहेत. सॉरी, थोडीशी अपडेटिंगमध्ये मिस्टेक होती. वेळेतच ती पूर्ण केली गेली. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. यावेळेस गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर बाबासाहेब यांना आणलंय. पहिला चेंडू उडवलाय वरती आणि या ठिकाणी कुठलीही चुकी होणार नाहीये. माघारी परतावं लागल फलंदाजाला. चांगलं झेल, जज चांगलं होतं आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळालाय. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. तर विजयासाठी टार्गेट जो दिलेला आहे तो 61 धावांचा टार्गेट आहे आणि त्यामुळे जर पाहिलं तर जबाबदारी मोठी आहे फलंदाजासमोर. सलामीचे 2 फलंदाज हार्ड हिटिंग करताना कुठेतरी मिस झाले त्यांच्याकडून आणि विकेट देखील आलाय. चिराग बारी यांनी जर 3 षटकार मारले तर आकाश बागले यांच्याकडून आपण पाहतोय 501 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. अपेक्षा आहे नक्कीच थोडीशी एनर्जी या ठिकाणी देत असताना, कारण की बूस्ट करावं लागते. त्यासाठी काही ना काही थोडंसं जसं आपण म्हणतात ना, देवाला जर आपल्याला पावन करायचं असेल तर नैवेद्य ठेवावं लागतं. त्याच पद्धतीने आपण पाहतो या ठिकाणी 501 रुपये ठेवलेले आहेत. तुम्ही 3 षटकार मारा आणि आमचा संघ विजय करून द्या. बघूया शहाजी बागले सरांनी देखील प्रोत्साहन केलेलं आहे त्यांना. बघूया कशा पद्धतीने मात्र चिराग त्यावर खरा उतरतोय. हो, इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आवत पुन्हा एकदा मनोज. यावेळेस कुठली चुकी नाही आहे आणि गडी बाद होईल. नाराज केलंय थोडंसं चिराग बारी यांनी. गडी बाद होतोय आणि 3रा गडी यावेळेस जर पाहिला तर तंबूच्या आसऱ्याला पोहोचेल कमोडीचे. मोहित माळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस सॉफ्ट हँडने नक्कीच पॉईंट रिझनमध्ये खेळून काढले. चेंडूला सिंगल रन्स नक्कीच घेतलंय आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 9 धावा. हा जो स्पीड आहे तो तुम्हाला नक्कीच कुठेतरी वाढवावा लागेल. ज्या पद्धतीने आपल्या गाड्या चालतात कुठेतरी एक्सप्रेसने तुम्हाला नक्कीच चांगली धावसंख्या बनवावी लागेल. इथून पाहतोय स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न आहे. तिथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे. फंबल झाला आहे आणि फंबलचं रूपांतर काय तर 4 धावांमध्ये. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 13 या अंकावर. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा झाला संघाला. 4 धावेनुसार
स्कोर 13 धावा. यावेळेस स्टेप आउट करून मारलाय चेंडू, तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी प्रशांत चेंडूला पकडतोय आणि लगेच थ्रो करतोय. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. 14 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी कंप्लीट झालाय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 12मध्ये अजूनही बनवायचे आहेत एकंदरीत 47 धावा. इथून आपण पाहतोय सरांनी देखील एक अनाऊन्समेंट केलेली आहे. महेंद्र पाटील सरांनी एक अनाऊन्समेंट केलेली आहे. खरोखरच जो ज्या कामासाठी आज त्यांनी खूप मेहनत घेतली त्या खेळाडूसाठी सरांनी एक ऑफर दिलेली आहे. मनोजसाठी एक ऑफर आहे. जेव्हा तो खेळेल ज्या खेळातून जेवढ्या षटकार मारेल त्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज. इथून जर पाहिलं तर अख्ख्या दिवसभराचं कॅल्क्युलेशन असेल त्या कॅल्क्युलेशननुसार त्याला जो कॅश प्राईज आहे तो सरांकडून देण्यात येईल. धन्यवाद सर. असेच तुम्ही देखील सपोर्ट करत राहा कारण मॅनेजमेंटचं सपोर्ट खूप महत्त्वाचं असतं. आज जसं आपण मॅडमचं सपोर्ट पाहत आहेत प्रत्येक खेळाडूला कारण की मॅडम देखील एक चांगल्या स्पोर्ट्समन आहेत असं मी समजेन. ज्या पद्धतीने त्यांनी आवड व्यक्त केली होती मैदानाच्या आतमध्ये सुरुवात देखील बॅटिंगने चांगल्या पद्धतीने केली मॅडमनी आणि चांगलं सपोर्ट आहे. त्यामुळे इथून संधीचं सोनं करा हेच मी म्हणेन. चौकार आले. चौकारांनी धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा स्कोर कार्ड. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू आणि फळीचा कुठलाही संपर्क नाही आहे. बॅट वेगाने फिरवली होती. या चेंडूवर जर चांगला फटका आला असता तर नक्कीच पुन्हा एकदा मोठी धावा नक्कीच मोजायला इथे भाग पाडला असता आमच्या स्कोररला. आमचे स्कोरर रमेश या ठिकाणी आपण पाहत आहेत खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतायत. यावेळेस पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु ड्रॉप केलाय कॅच. बॅकअप दिला त्यांना आणि पुन्हा एकदा 2 धावा. दुहेरी धावाने धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोचते 20 धावा. स्पीडअप तर थोडासा वाढवला आहे परंतु एके बाजूला स्पीडअप वाढवून फायदा नाही आहे. तुम्हाला दोन्ही बाजूला चांगलं उतरावं लागेल. यावेळेस पुन्हा एकदा हलकासा अपील होता पंचांकडून परंतु पंचांनी हा अपील फेटाळला आहे आणि धावसंख्या स्थिरावली जाते. एकंदरीत जर पाहिलं तर स्कोर कार्डवर 20च धावा आहेत. जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर टार्गेट तुमच्यासमोर आहे 61 धावांचा. म्हणजे येणारे चेंडू जर पाहिले 8 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑनसाईड रिजनमध्ये खेळून काढलाय चेंडूला. 2 धावा कंप्लीट करतायत आणि नोचा इशारा येतोय पंचांकडून. नो +2 अशा एकंदरीत 3 धावा आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील. फ्री हिटचा चेंडू असेल. यावेळेस फ्री हिटचा फायदा घेतलाय. त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. भाग मिल्का भागची आठवण करून देत असताना इथून मात्र पाहतोय प्रयत्न तर चांगले केले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावा. ओहो इथे मात्र पहा मिस केलाय चेंडूला आणि हिट केलाय डायरेक्ट एस्टांना. गडी बाद होतोय. चांगले प्रयत्न केले होते. चांगल्या चौकार देखील त्याच्या बॅटमधून आल्या होत्या परंतु यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा माझ्या संघासाठी मला जिंकवायचं आहे त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागेल परंतु प्रयत्न करताना कधी हार तर कधी जीत नक्कीच येते. आणि यावेळेस जर पाहिलं तर सफल झाले आणि सफल होताना कुठेतरी जर पाहिलं तर डायरेक्ट हिट झालाय आणि गडी बाद होतोय.
यावेळेस आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर मंगेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली त्याची. सरळ चेंडू जर पाहिला तरी यष्टा उद्ध्वस्त करत असताना पुन्हा एकदा विकेट मिळतोय. गडी बाद. पुढील फलंदाज जर पाहिला तर आता मात्र आपण पाहतोय मिस्टर कुंदन आहेत. यावेळेस खोलात चेंडू टाकला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला पकडलं त्याच वेगाने लगेचच फेकलं गेलं मंगेशकडे. इथून जर पाहिलं तर चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी स्ट्राईकवर. हिट केलाय समोरच्या दिशेने आपण पाहतोय स्ट्रेट ऑफ द बॅट. खूप चांगला फटका पाहायला मिळाला परंतु प्रोटेक्शन चांगल्या पद्धतीने नाही कारण की जर पाहिलं तर 6 खेळाडू आहेत त्यामुळे प्रोटेक्शन तुम्हाला मिळणारच आहे. प्रत्येक मैदानाच्या कोपऱ्यामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर जाऊन पोचते ती म्हणजेच 30 धावा. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू होते आता मात्र आणखीन 1 चेंडू कमी होईल. 2 चेंडू आणि 31 धावा म्हणजे सामना जो आहे तो आपण पाहतोय यावेळेस शिवतेज टायटन संघ हा सामना जर पाहिला तर आपल्या बाजूने नक्कीच थोडंसं झुकवत असताना पुन्हा एकदा कट केलाय. पॉईंटच्या अगदी डोक्यावरून चेंडूला खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट करतायत. सिंगल रन्स आहेत. येस आपण पाहतोय अजूनही जर पाहिलं तर शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि पहिल्या सामन्याचा हा शेवटचा चेंडू. मंगेश खूप चांगली गोलंदाजी केली. मंगेशने चांगली बॅटिंग केली. प्रशांतचं कौतुक करीन. खूप चांगल्या पद्धतीने प्रशांतने देखील या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटिंग जे 41 धावांचं योगदान प्रशांतने दिलं 15 चेंडूमध्ये खूप चांगलं आणि आपल्या संघाला जिंकवण्यासाठी चांगलं योगदान नक्कीच दाखवत असताना आणि गणेश सरांना त्यांनी उचललं आहे कारण गणेश सरांनी पहिल्या चेंडूवर झेल मिळवला होता नक्कीच परंतु कुठेतरी ती संधी हुकली गेली आणि त्याचं सोनं केलं. आणि स्पोर्ट्समॅनशिप कशाला म्हणतात ते दाखवलेलं आहे. प्रतिस्पर्धी जरी हरला तरी त्याला उचलून खांद्यावर घेतलेलं आहे ते. नितेश सरांच्या खेम्यातील हुकमाजी 1K जे लिम्स मध्ये आता ऑडिट ट्रायलचे शिक्के मारत नाहीत पण कुंदन कोरे आणि गणेश पाटील सर विजयाचे शिलेदार झालेत.